गोष्टीचे नाव कावळ्याचे नवे घर. एका सुंदर हिरव्यागार झाडांनी भरलेल्या गावात चिंटू नावाचा हुशार कावळा राहत होता. चिंटूला नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची आणि काहीतरी वेगळं करण्याची आवड होती. एके दिवशी त्याला वाटलं, माझं घर खूप जुनं झालंय, पानं गळतायत आणि वारा आला की घर हलायला लागतं. आता नवीन आणि सुंदर घर बांधायला पाहिजे. चिंटूने ठरवलं की तो जंगलात जाऊन आवश्यक सामग्री गोळा करेल. त्याने झाडावरून मजबूत फांद्या, कोवळं गवत आणि सुंदर पानं गोळा करायला सुरुवात केली. तो कामात गुंतलेला असताना पोपट येऊन म्हणाला, अरे चिंटू, एवढं कष्ट का घेतोस? पोपटा, जुने घर आता माझ्या गरजांना पुरेसे नाही. नवीन मजबूत घर बांधलं तर वादळ वाऱ्यापासून सुरक्षित राहू शकतो. इतक्यात माकड झाडावरून उड्या मारत आलं आणि म्हणाला, चिंटू, तू कशाला एवढं कष्ट घेतोस? माझ्यासारखा मोकळ्या फांदीवर राहा. चिंटू हसत म्हणाला, माकडा, प्रत्येकाला आपलं सुरक्षित घर हवं असतं. मेहनतीनं काम केलं तर काहीतरी चांगलं घडतं. आठवडाभराच्या मेहनतीनंतर चिंटूचं नवीन घर तयार झालं. ते खूप सुंदर, मजबूत आणि आरामदायी होते. सगळे पक्षी त्याचं कौतुक करत होते. पोपट म्हणाला, वा चिंटू, तुझं घर खूप सुंदर आहे. पण काही दिवसांनी मोठं वादळ आलं. जोराच्या वाऱ्याने अनेक पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त झाली. सगळे पक्षी घाबरले आणि चिंटूच्या घराकडे राहिले. चिंटू, आम्हाला आसरा दे, असं सगळ्यांनी विनवलं. चिंटूने त्यांना आपल्या घरात घेतलं आणि म्हटलं, माझं घर सगळ्यांसाठी उघडं आहे, आत या आणि सुरक्षित राहा. सगळे पक्षी चिंटूच्या घरात सुरक्षित राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी वादळ थांबलं आणि सूर्यप्रकाश पसरला. पोपट म्हणाला, चिंटू, तुझं घर खूपच मजबूत आहे, आम्ही तुझ्यामुळे वाचलो. माकड लाजत म्हणाला, मी तुझी मस्करी केली होती, पण तू खरोखरच हुशार आणि मेहनती आहेस. चिंटू म्हणाला, धन्यवाद. मेहनत आणि नियोजन केल्यावर आपण कोणतीही कठीण गोष्ट साध्य करू शकतो. ही गोष्ट सगळ्यांना शिकवते की कष्ट आणि तयारीने कोणत्याही अडचणीवर मात करता येते.